नमस्कार, रोशनीज रेसिपीजमध्ये आपलं पुन्हा मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बॉम्बे स्टाईल किंवा मुंबई स्टाईल खिमा। मुंबईमध्ये हा सर्रास खिमा तुम्हाला भायखळ्यातल्या मोहम्मद अली रोडला खायला मिळेल आणि मुंबई नाशिक जेव्हा मी आमच्या नाशिकच्या घरी जातो तेव्हा कसारा ते शहापूर दरम्यान ट्युलिप नावाचं हॉटेल आहे, तिथेही हा खिमा आम्ही नेहमी खातो आणि खूप छान चविष्ट असतो। तर त्यासाठी आता मी खिमा घेतलाय, स्वच्छ धुवून घेतलाय आणि नळी आणि कलेजी वेगळे घेतले। आता खिमा बनवण्यासाठी आपल्याला कोथिंबीर घेतली, मी बघू शकता भरपूर कोथिंबीर, 5-6 पालकाची पानं घेतली आहेत, वाटाणे घेतले वाटीभर आणि 10-12 हिरव्या मिरच्या घेतल्या, 2 कांदे बारीक कापून घेतले, तेजपान घेतले, 10-12 मिरे घेतले, 3 लवंगा घेतल्या आणि 4 वेलची घेतल्या, आलं लसणाची पेस्ट घेतली 1 मोठा चमचा, 2 चमचे कसुरी मेथी घेतली आहे, 1 मोठा चमचा धन्याची पूड घेतली आहे, अर्धा चमचा जिऱ्याची पूड घेतली आहे, हळद घेतले आणि मीठ घेतले आणि बटर घेतले, बघू शकता 2 क्यूब्स घेतले बटरचे। कुकर ठेवून घेतलाय मी गॅसवर, त्यात 2 चमचे तेल घातले, कांदा घालते, कांदा थोडा फ्राय करून घेऊ आपण। कांदा फ्राय झालाय, त्यात मी खिमा घालते, धन्याची पूड घालते, जिऱ्याची पूड घालते, हळद घालते आणि आलं लसणाची पेस्ट घालते। व्यवस्थित मिक्स करून घेते। आणि छान पाणी सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आणि पुन्हा ते पाणी ड्राय करून घ्यायचंय। खिमा आपल्याला त्यातच शिजवून घ्यायचंय। तुम्ही नुसताच खिमाही घेऊ शकता, माझ्या घरात कलेजी आणि नळी आवडते म्हणून मी त्यात घातले। मीठ घालते चवीनुसार आणि 4 ते 5 शिट्ट्या करून आपल्याला खिमा शिजवून घ्यायचा आहे। कुकरचं झाकण लावून घेतलंय, आपण खिमा शिजवून घेऊया। मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यात कोथिंबीर, हिरव्या मिरच्या जितकं तुम्हाला तिखट हवं असेल त्यानुसार कमी जास्त करू शकता, आणि पालकाची पानं वाटून घेते, मी वाटण करून घेतलंय मी। खिमा आपला शिजलाय, गॅसवर कढई ठेवून घेतली आहे, तेल घालते, तेल जरा जास्त असतं या खिम्यात, अंदाजे 3-3.5 चमचे मी तेल घातले। तेल तापलंय, त्यात तेजपान घालते आणि खडे मसाले घेतले होते ते घालते, आणि आपण जी पेस्ट बनवून घेतली आहे ती घालते, आणि पेस्ट आपण परतून घेऊ म्हणजे हिरव्या मिरचीचा कच्चेपणा जाईल। किंचित साखर घालायची यात, म्हणजे पेस्ट हिरवीच राहील आपली, काळी पडणार नाही। आता मी यात वाटाणे घालते, वाटाणे जर मोठे असतील किंवा फ्रेश असतील तर थोडे वाफवून घ्या, मी फ्रोझन घेतले, फ्रोझन वाटाणे लवकर शिजतात म्हणून मग मी नाही वाफवलेले। आता मी आपण शिजवून घेतलेला खिमा घालते, सगळा खिमा टाकलाय मी यात। खिम्यात मीठ मी शिजताना टाकलं होतं,
पुन्हा आवश्यकता असेल तर टाकायचं आहे. फोडणीचं भांडं घेतलंय मी. आता त्यात बटर घालते. दोन क्यूब बटर घालते मी. आणि बटर विरघळलं त्यात कसुरी मेथी घालते. आणि लगेचच आपल्या खिम्यावर मी टाकून घेते. कसुरी मेथीमुळे आणि बटरमुळे खूप छान चव येते खिम्याला. मिक्स करून घेऊ सगळं. आता मी झाकण ठेवते यावर. झाकण ठेवून आपण वाटाणे शिजेपर्यंत हे शिजू द्यायचे. उघडून बघूया आपण. बघू शकता वाटाणेही छान शिजले आणि तयार आहे आपला मुंबई स्टाईल खिमा. सर्व करून घेऊया. सर्व करून घेतलाय मुंबई स्टाईल किंवा बॉम्बे स्टाईल खिमा. मस्त गरमागरम पावाबरोबर एन्जॉय करा. आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीजला लाईक शेअर कमेंट करा. सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. थँक्यू.